नमस्कार मंडळी. आता आम्ही आमचा देव घेऊन जात आहोत. जिथे भद्रा लागते, भद्रेचा जो मुहूर्त असतो तो मुहूर्त गाठण्यासाठी आणि भद्रेचा जिथे होम लागतो त्या जागी आम्ही आता आमचा होम घेऊन जात आहोत. चला. भद्रेचा जो मुहूर्त असतो तो साधारणतः संध्याकाळी 5-5:30चा असतो आणि तो मुहूर्त गाठायचा असतो. म्हणून देवाची पालखी लगबग घेऊन सगळे आम्ही बंधू खाली जात आहोत. ही जी देवाची पालखी आहे ती जड असते, परंतु आपण आपला देव खांद्यावर घेऊन मिरवतो तो जोश काही वेगळाच असतो आणि त्या भक्तीमध्येही अगदी ताकद असते. आता आम्ही त्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे जिथे भद्रेचा होम जाळणार आहोत आणि ही आहे देवाची जागा. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या ही चालत आलेली रीत आहे. होमाला अग्नी देण्याआधी इथेही होमाभोवती 5 फेऱ्या मारण्याची परंपरा आहे आणि ती परंपरा अजूनही जोपासली जाते. आणि नंतर मुहूर्ताप्रमाणे होमाला अग्नी देण्यात आली. शिमग्याची ही परंपरा, देवाला खांद्यावर घेऊन नाचणे, ह्या चालीरूढी अगदी आपल्या वर्षानुवर्षे चालत आलेली आहे आणि ती पुढेही चालू राहील. आणि ही मजा फक्त कोकणातच. नंतर होमाला अग्नी दिल्यानंतर देवाची जागा आहे तिथे थोडीफार पालखी नाचवली जाते. त्यानंतर होमाला अग्नी दिल्यानंतर देवाची जागा आहे तिथे गाराणे घातले जाते सर्वांच्या सुखासाठी. आजचा हा शिमगा, ह्या वर्षीचा हा शिमगा अगदी सुंदररित्या पार पडू दे, कोणतेही विघ्न नसू दे असे देवाला गाराणे घातले जाते व तिथे खेळेही नाचवले जातात. तर मंडळी, ह्या वर्षीच्या शिमग्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही मुंबईकर. माझी तर सुट्टी संपली, परंतु शिमगा अजूनही बाकी होता. पण सुट्टी नसल्या कारणाने आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये आलो. पण मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवले, ज्या चालीरीती दाखवल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रवासगाथा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.